आपण आम्हाला जिथपर्यंत माहीत आहे की जेव्हापासून इथे जॉईन झाल्या सर्वात पहिले तुम्ही मुद्दा स्वच्छतेचा हाती घेतला आणि स्वतः सगळीकडे फिरत होत्या. अतिशय अभिनंदनीय ती गोष्ट होती. पण हे सर्व होत असताना तुमच्या नेतृत्वामध्ये एक पुरस्कारही महानगरपालिकेला मिळाला, ती पण अभिनंदनीय गोष्ट आहे. पण मला एक समजत नाही की मागच्या 4 वर्षातली साफसफाई तुमच्या दृष्टीत आल्यानंतर तुमच्या खालचा जो सगळा स्टाफ आहे अटी शर्ती करताना ह्या ज्या गोष्टी सर्व महानगरपालिकेतल्या सदस्यांनी सांगितल्या ह्या कशा काय सुटल्या? आपण फवारणी करतो, वर्षोगिनती करतो मलेरिया निर्मूलनासाठी, आपण फॉगिंग करतो, वर्षोगिनती करतो. आता हा सन्माननीय नगरसेवक संजीव भाऊंनी सांगितला, हा मुद्दा जो घोषीचा आहे हा पूर्ण शहराला त्रास देणारा आहे. या सर्व गोष्टी जर त्याच्यातच इनबिल्ट असत्या तर महानगरपालिकेवर पुन्हा आर्थिक भुर्दंड पडला असता का? आता आपण हे म्हणून आलो की आम्ही 2 मशीना केल्या. आम्ही कशाला केल्या? आपण 40 कोटी रुपये देऊन राहिलो ना त्यांना. आम्ही फवारणीवाले लावणार, आम्ही नंतर कशाला लावणार? आपलं काही नियोजन नव्हतं का? येत असेल तर हे सर्व मुद्दे त्याच्याकडे द्या. धुवारणी त्यांनीच करायला पाहिजे, फवारणी त्यांनीच करायला पाहिजे, घुशीचा मुद्दा आहे, ब्लिचिंगचा मुद्दा आहे, सर्व मुद्दे त्या कॉन्ट्रॅक्टरनी पाहायला पाहिजे असं मला वाटते. आणि एक महत्त्वाची सूचना मी नाईक मॅडमांना विचारतो, त्यांनी जी यंत्रसामुग्री आणली, कॉम्पॅक्टर आणले, अटी शर्तीमध्ये काही असं आहे का की त्याचं मेक, त्या यंत्राचं मेक या तारखेच्या नंतरचं असावं की असं असावं, असं काही आहे का? सांगा बरं, वाचून दाखवा बरं. म्हणजे त्या ज्या गाड्या यंत्रसामुग्री आपण वापरणार आहे त्या कधीच्या बनलेल्या असाव्या असे काही नॉर्म्स आहेत का? आणि त्या खरंच तेव्हाच्या बनल्या आहे का त्याच्या पहिलेच्या बनलेल्या आहे? मग जी यंत्रसामुग्री आपण वापरणार आहे कॉम्पॅक्टर, ते एप्रिल 25च्या नंतर बनलेलं असावं असं लिहिलं आहे. ते पण पूर्वीचं बनलेलं आहे. मग आपण एवढं कॉम्प्रोमाइज का करून राहिलो? एवढा शहराचा विषय आहे, महत्त्वाचा विषय आहे. म्हणजे जुन्या कॉन्ट्रॅक्टरने दिलेले गाड्या हे कॅरी फॉरवर्ड करून राहिलो, पैसे देऊन राहिलो. मला समजत नाही मॅडम, तुमचं एवढं चांगलं नियोजन आहे, एवढं चांगलं काम करता, हे असं का होतं? थोडं लक्ष घालायला पाहिजे. 40-35 ठिकाणी 40 कोटी देतोय आपण आणि हे नॅचरल यांनी वाढत जाणार. 7 वर्षात देऊन ठेवलं त्याच्या हाती, आपण सोपून दिली आपली लंगोट, देखते बैठ तू, आणि आपण इकडे हतबल झाला आहे. याच्यावर काहीतरी लक्ष घालायला पाहिजे, सुधारणा करायला पाहिजे आणि सगळ्यांना विश्वासात घेऊन नवीन अटी शर्ती टाकायला पाहिजे. धन्यवाद. सन्माननीय सभापती.